देवर्षी नारद, जगाचे साक्षीदार, आज त्यांच्या चेहऱ्यावर शांततेऐवजी चिंता आहे. वीणेच्या ताराही आज करुण स्वर काढत आहेत, कारण त्यांनी पाहिलंय श्रद्धेचं शोषण होताना, भोंदूबुवा बाबांचा बाजार भरताना आणि निरागस लोकांचा विश्वास तुटताना. प्रबोधनाची समृद्ध परंपरा असणारा पुरोगामी महाराष्ट्र आज कुठे चालला आहे, या प्रश्नाने त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले आहे आणि ते अधिक व्याकुळ झाले आहे. नाही, मला आज तुकोबांना भेटलेच पाहिजे, असा निर्धार करत नारद मुनी तुकोबांना भेटण्यासाठी निघतात. मनात असंख्य प्रश्न, डोळ्यांत वेदना आणि चिंता. तुकोबा मंदिराबाहेर एकांतात हरिनाम जागर करत आहेत. भक्तीमध्ये तल्लीन झालेला आत्मा आणि चेहऱ्यावर शांतता. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. प्रणाम तुकोबाराय. प्रणाम देवर्षी, आज इकडे कसे येणे केले? सर्व ठीक आहे ना? देवर्षी, काय झालं आहे देवर्षी? तुमच्या चेहऱ्यावर ही उदासीनता का बरे आहे? सर्व ठीक आहे ना? महाराज, आत्ताच महाराष्ट्राची ही भ्रमंती करून आलो आहे. तुकोबाराय. प्रबोधनाचा समृद्ध वारसा अभिमानाने सांगणारा महाराष्ट्र आज भोंदूबुवा बाबांचा महाराष्ट्र झाला आहे. लोकांची श्रद्धा विकली जाते आहे. कोणीतरी हवेतून सोन्याची चैन काढतोय, कोणी पैशांचा पाऊस पाडतोय, कोणी नागाला मंत्राने वश करतोय, तर कोणी मंत्राने अंगातले भूत काढतोय. जे प्रयोग एखादा जादूगार कला म्हणून सादर करत असतो, तेच प्रयोग दैवी चमत्कार असल्याचे भासवून हे भोंदू भोळ्या भाबड्या भाविकांचे शोषण करत आहेत. तुकोबाराय, हे पाहून खरंच खूप वेदना होत आहेत. जगाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आज कुठे चालला आहे? विवेक सोडून श्रद्धा अंध झाली आणि भक्तीच्या नावाखाली जेव्हा व्यापार सुरू होतो, तेव्हा विठ्ठलही निशब्द होतो. पण तुकोबाराय, अशिक्षित लोकांचं एक वेळ समजून घेता येईल, पण IAS IPS डॉक्टर्स, उच्च शिक्षित लोक जेव्हा बुवाच्या पायाशी लोटांगण घालतात, त्याची पाद्यपूजा करतात आणि ते पाद्यपूजा केलेले पाणी आणि स्वमूत्र तीर्थ म्हणून भक्तिभावाने प्राशन करतात, तेव्हा हा नक्की ज्ञानोबा तुकोबांचाच महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न पडतो. देवर्षी, शिक्षण मस्तकात असतं, पण विवेक मनात असावा लागतो. समाजात केवळ ज्ञान वाढून उपयोग नाही, तर त्याच्या जोडीने वागण्याचे धैर्यही यायला पाहिजे. आणि इथेच आपण कमी पडतो. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढतो आहे. यातून सुटका करण्यासाठी तो मग स्वतःला दैवी अवतार मानणाऱ्या कुठल्या तरी भोंदूबाबा महाराजांच्या नादी लागतो, त्याचा अनुग्रह घेतो. स्वतःच्या हिंमतीने किंवा व्यवस्था बदलून यांमधून मार्ग काढता येईल याची खात्री सामान्य माणसाला राहिली नाही. बाबांना शरण गेल्यास आपले प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असा भ्रम त्याला निर्माण होतो आणि मग तो बाबा सांगेल त्याप्रमाणे वागतो, उदी लावतो, त्याचा फोटो घरात आणून आरतीही करतो. वास्तविक हे सारे प्रश्न समाजाच्या जडणघडणीशी जोडलेले आहेत, मात्र ते सोडवण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात उतरण्यापेक्षा अध्यात्माच्या मार्गातून आलेला आणि थेट अलिबाबाच्या गुहेत घेऊन जाणारा बिनसंघर्षाचा मार्ग अनेकांना सोयीचा वाटतो आणि हीच मानसिकता बुवाबाजीसाठी पोषक ठरते. तुकोबाराय, फार वेदनादायी आहे हे सर्व. हा प्रश्न आहे विवेक हरण्याचा, स्वतःच्या विचारशक्तीला सोडून अंधाराला कवटाळण्याचा. महामुनी, अंधारावर रडून उपयोग नाही. माऊली आपल्याला सांगून गेले, जैसी दीप कलिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रकटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी. म्हणू नये. पणतीची छोटी ज्योत जशी मोठ्या प्रकाशाला कारणीभूत होत असते, तसेच मनुष्याच्या ठायी असणारी सद्बुद्धी मनुष्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग दाखवत असते. तुकोबाराय, आता मार्ग स्पष्ट झाला. मनुष्याच्या ठिकाणी असणारी विवेक बुद्धी हाच त्याचा खरा गुरु आहे. अगदी बरोबर. हीच विवेक बुद्धी माणसाला रणधुमाळीत लढण्याची हिंमत आणि ताकद देते, त्याला अधिक सजग, समर्थ आणि डोळस बनवते. आधुनिक युगात वावरणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की भोंदूबुवा बाबाच्या चरणी लीन होताना स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजे,
आणि आपल्या अंतरंगात असलेल्या या विवेक बुद्धीचा आपण एकदा तरी कोल घेतला पाहिजे. रामकृष्ण हरी. जागर विवेकाचा. पात्र नारद मुनी, डॉक्टर जालिंद्र वाजे. तुकोबाराय, डॉक्टर श्याम राऊत. संवाद लेखन आणि निर्माण डॉक्टर श्याम राऊत.